माऊली रामकृष्ण हरी. थंडीच्या या दिवसामध्ये साधारण 15 डिसेंबर पासून एक 15 फेब्रुवारी पर्यंत बऱ्याच लोकांना तुम्हाला जर शौचाला संडासला खडा होत असेल, शौचाला संडासला करताना कुंथावं लागत असेल, त्यामुळे रक्त पडत असेल आणि पोट नीट साफ झालं नाही, साहजिकच एक चिडचिडपणा येतो, एक उदासीनपणा येतो. तर या समस्याचा त्रास होत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असा ठरणार आहे. पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला सगळ्यांशी. तिळगुळ तुम्ही 2 दिवसांनी 3 दिवसांनी, असं नाही की संक्रांतीच्या त्या 1-2 दिवसामध्ये तिळगुळ खावं. साधारण मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तिळगुळ खाताय किंवा तिळगुळ नसेल, पाव चमचा तीळ घ्या, थोडस गुळ घ्या, सेंद्रिय गुळ चावून चावून खावा. या तिळामुळं, तिळामध्ये तिळतेल असतं बघा, सगळ्यांना माहिती आहे. तर यामुळं संडासला साफ होऊन जाईल, कुंथावं लागणार नाही आणि रक्त सुद्धा पडणार नाही. होईल काय, पोट नीट साफ झाल्यामुळं साहजिकच एक गोडवा आपल्या सगळ्यांच्या मध्ये निर्माण होऊन जाईल. आणि जे काय तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हे जे काय पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे ते 100% लागू पडेल. पूर्वजांनी किंवा आपल्या जुन्या लोकांनी ज्या काही गोष्टी मांडलेल्या आहेत त्या 100% सत्य आहेत. त्यामागे शास्त्रीय तत्व आहे. हे माझं वाक्य सर्वांनी आयुष्यभर लक्षात ठेवा. आणि पूर्वजांनी सांगितलेले नियम किंवा काही गोष्टी असतात त्या सर्वांनी अवश्य फॉलो करा.